तर आज आपल्याला करायचं चिकन, पण प्रॉब्लेम हा आहे की आमच्या इथं लाईटच नाही आहे. मग आता विदाऊट मसाल्याचं चिकन कसं करायचं हे बघायचं आहे. ॲक्च्युली मीसुद्धा कधी केलेलं नाही आहे, पण चला ट्राय करूया. चला पुढची रेसिपी बघू. इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हळद आणि आलं लसूण पेस्ट टाकून मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मस्त मिक्स करा आणि बाजूला ठेवून द्या मॅरिनेट करून. त्याच्यानंतर बघूया कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ठेचलेला लसूण, दही, धनेपूड, जिरेपूड, मटण मसाला आणि ही घरची चटणी आणि इथे आहे मॅरिनेट केलेलं चिकन. चला एक गरम तेलामध्ये तमालपत्र, कांदा, टोमॅटो टाकून मस्त असं परतून घ्या. इथे मी जरा चूक केली आहे, टोमॅटो नंतर टाकायचा होता पण मी एकदमच मिक्स केला. काही नाही. मग असा कांदा टोमॅटो मस्तपैकी परतून घ्या आणि छान असं त्याला ब्राऊन कलर येऊस्तर का मस्त भाजून घ्या. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे घेतलेले आहेत ते मसाले सगळे मिक्स करून घेऊ आणि मस्त असं परतून घेऊ आणि हे सगळे मसाले शिजून त्याला तेल सुटेपर्यंत मस्त ठेवून भाजून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि चिकन एक 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. वाफवून घेतल्यानंतर मग आपण त्यात फेटलेले दही टाकायचं आहे. दही टाकून थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं. मीठ टाकून मस्त असं हलवून घेऊन परत झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर. छान शिजल्यानंतर त्याचा कलर किती मस्त आला आहे बघा. एकीकडे भाकरी चालू आहे. चिकनला कोथिंबीर टाकून मस्त असं सर्व करायला घ्यायचं आहे आणि भाकरी इथे चालू होती एका हाताने आणि इकडे चिकन शिजत होतं. मस्त कलर आला आहे बघा. तरी किती मस्त आली आहे. इकडे जिरा राईस केला होता, आमच्या आहोंना खूप आवडतं. आणि हे झालेलं आहे आपलं चिकन. चला तर मग साहेबांकडून जरा प्रतिक्रिया घेऊया. पुलिस वाला हूँ और इसे मकाऊ ले जा रहा हूँ. दरअसल हम रास्ता भटक गए हैं. कसं झाले? एक नंबर.